वेलकम बॅक टू लोकमत सखी। तर मागच्या एपिसोडमध्ये आपण खोपा कसा 3 वेगवेगळ्या पद्धतीने बांधतात तो आपण पाहिला। तर या एपिसोडमध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे साडी नेमकी कशी नेसली जाते हे पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। नंबर 1, सहावारी मधून नऊवारी लुक देणारा हा पहिला प्रकार पाहूया। पुढे साडीच्या छान अशी गाठ घट्ट बांधून घ्यायची। एक बाजू साडीची मोठी ठेवायची पदराची आणि दुसरी बाजू ही थोडी छोटी ठेवायची। दुसरी बाजू जी आहे ती दोन्ही पायांमधून घेऊन त्याचा छान असा निऱ्या पाडून काष्टा बांधून घ्यायचा। आपण पाहतोय खूप छान काष्टा पिनअप करून घेतलेला आहे। नंतर पदराचा जो भाग आहे तो मागून काष्ट्यामधून पुढे आणायचा आणि मग त्याचा पदर बांधून घ्यायचा। झाला की नाही सहावारीतून नऊवारी लुक। नंबर 2, या साडीमध्ये फार काही चेंजेस करायचे नाही। मागचा काष्टा थोडासा सोडायचा, त्याचा एक कोपरा मागे छान पिनअप करायचा आणि त्याच्या बाजूचा जो कोपरा आहे तो पुढे घ्यायचा, त्याच्या छान निऱ्या करायच्या आणि पुढे अशी छान त्याची बॉर्डर दिसेल, थोडा धोटी स्टाईल लुक येईल अशा प्रकारे तो पिनअप करायचा। नंबर 3, ही साडी सहावारीच असणार आहे, मात्र या साडीची लांबी जी आहे ती थोडी जास्त असेल तर चांगलं आहे। जर तुम्ही ब्लाउज पीस काढला नसेल तर साडीची लांबी वाढते आणि त्यामुळे ही साडी खूप छान दिसून येते। या साडीला देवसेना साडी असं म्हणतात। सेम आपण प्रोसेस करणार आहोत पहिल्या साडीसारखीच। पुढे छान नॉट बांधून घ्यायची, एक बाजू मोठी एक बाजू छोटी, मागे पुन्हा काष्टा बांधून घ्यायचा, छोटी बाजू पायामधून घेऊन निऱ्या पाडून हा काष्टा बांधलेला आहे। नंतर पुढे पदर जो आहे तो पुढच्या बांधलेल्या गाठीतून बाहेर घ्यायचा आणि पुन्हा कमरेच्या इकडनं फिरवून मागच्या काष्ट्यामधनं बाहेर घ्यायचा आणि तो छान असा पिनअप करायचा। कशी वाटली तुम्हाला ही देवसेना स्टाईल साडी?
नक्की कमेंट करून सांगा. टडा! कसा वाटला तुम्हाला हा साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ? अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी नक्की लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे लुक नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.